जय गजानन. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी एप्रिल 2026 हा महिना कसा जाणार आहे हे आपण बघणार आहोत. काय घडामोडी घडणार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये ह्या महिन्यासाठी. रिलेशनशिप विषय असेल, पार्टनरशिप विषय असेल, किंवा एक कार्ड ऑलरेडी आलेला आहे, पार्टनरशिप विषय असेल किंवा जॉब विषयी असेल. काय घडामोडी तुमच्यासोबत घडणार आहेत वृश्चिक राशीच्या जातकांना, तर ते आपण बघणार आहोत. ते बघण्या अगोदर आपल्याला आपल्या आपल्या इष्टदेवतेचं नाव घेऊन ह्या रिडिंगला रेझोनेट व्हायचं आहे. सो आपण आता, मी पण घेते माझ्या इष्टदेवतेचं नाव, तुम्ही पण घ्या तोपर्यंत, आणि या रिडिंगला आपण स्टार्ट करू. सो चला आता आपण सुरुवात करूया की काय गोष्टी आपल्यासोबत घडतायत, काय घडणार आहेत अशा म्हणून. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी जॉबवाले जे आहेत त्यांच्यासाठी नवीन काही अपॉर्च्युनिटी येईल. जॉबवाल्यांसाठी बघतोय आपण, तरी अशा गोष्टी तुमच्यासोबत घडतील ज्याची अपेक्षाही तुम्ही केली नसेल. युनिवर्स ऑलवेज ब्लेसिंग्स यू. तुम्ही जे युनिवर्सवर विश्वास ठेवलेला होता ते विश्वास पूर्ण होण्याची आणि नवीन स्टार्टिंग होण्याची शक्यता आहे, सुरुवात आहे. तर जर तुम्ही नवीन जॉब हवा असेल किंवा जॉबमध्ये काही चेंजेस हवे असतील, किंवा तुम्हाला प्रमोशन हवं होतं जॉबमध्ये, किंवा तुमचा काही प्रोजेक्ट होता जो तुम्हाला वाटत होता की तो पूर्ण व्हावा, तर ते पूर्ण होण्याची योग्य वेळ आहे. तर फक्त तुम्हाला युनिवर्सवर विश्वास ठेवायचा आहे, तुमच्या इष्टदेवतेवर विश्वास ठेवायचा आहे. आता आपण बिझनेसवाल्यांसाठी बघून येऊ की बिझनेससाठी हा महिना छान असणार आहे, पॉझिटिव्ह महिना असणार आहे. पॉझिटिव्ह गोष्टी घडणार आहे तुमच्यासोबत. सगळं काही छान छान घडेल, बेस्ट घडेल. मेहनत तुम्ही जी करत होता आतापर्यंत, जे काही तुम्ही धावपळ करत होते, ज्या काही गोष्टींसाठी तुम्ही अहोरात्र एक केला होता, त्याला सक्सेस होण्याची वेळ आहे. सगळे काही गोष्टी आता अचीव होण्याची वेळ आहे, अचिव्हमेंट मिळण्याची वेळ आहे. सगळंच काही पॉझिटिव्ह होण्याची वेळ आहे. त्याच्यामुळे डोंट टेक टेन्शन. आता आपण परिवाराविषयी जाणून घेऊ. परिवाराविषयी ही तुम्ही सगळ्या काही गोष्टी बॅलन्स करून चालाल, सगळ्या काही गोष्टी पॉझिटिव्ह कराल. म्हणजे एकदम डिटर्मिनंट होऊन सगळ्या गोष्टींचे निर्णय घेणार, पॉझिटिव्ह निर्णय घेणार. आणि चांगल्या गोष्टींचे निर्णय घेण्यासाठी तुमचे एंजल्स तुम्हाला मदत करतील, युनिवर्स तुम्हाला मदत करणार आहे. जेही काही तुमचे इष्टदेवता असतील तेही तुम्हाला मदत करणार आहेत. आणि त्यांच्यामुळे तुमचे देव असतील, इष्टदेवता असेल, किंवा एनिथिंग, जे तुमचे गॉडफादर असतील, त्यांच्यामुळे तुम्ही खूप चांगला निर्णय घेणार. आणि त्या निर्णयाला फक्त तुम्हाला फॉलो करायचा आहे, आणि त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी बेस्ट बेस्ट होत जातील. आता आपण रिलेशनशिप विषयी विचार करून घेऊ. रिलेशनशिपमध्ये सेलिब्रेशनचा महिना आहे. सगळ्याच काही गोष्टी सेलिब्रेट होणार आहेत, तुम्हीही सेलिब्रेट करणार. छान पॉझिटिव्ह चेंजेस होतील तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्हाला काही अचीव करायचं होतं, तुम्हाला काही मिळवायचं होतं, तर ते मिळणार आहे. आणि त्यासोबत तुमच्यासोबत बरेचसे, म्हणजे तुमची पूर्ण फॅमिली असेल, फ्रेंड सर्कल असेल, सगळेच तुम्हाला मोटिवेट करतील, सपोर्ट करतील, आणि तुमच्यासोबत सगळेजण मिळून एन्जॉयही करतील. काही मटेरियलिस्टिक गोष्टी घेण्याचा तुम्ही विचार करत होतात की काहीही असू शकतं, तर तेही तुम्हाला मिळण्याची शक्यता ह्या महिन्यामध्ये आहे. आता हेल्थ विषयी जाणून घ्यायचं म्हटलं तर हेल्थ विषय थोडा अप्स अँड डाऊनचा महिना आहे. काही गोष्टी चांगल्या पण घडतील, काही गोष्टी वाईटही घडतील. काही गोष्टी अचानक खूप असा मोठा त्रासही होऊ शकतो, किंवा काही गोष्टी ज्या आतापर्यंत तुम्ही त्रासलेले होते त्याच्यामध्ये बिग पॉझिटिव्ह एनर्जी ही मिळण्याची शक्यता आहे, बिग चेंजेस होण्याचीही शक्यता आहे. आता ओव्हरऑल हा महिना कसा आहे हे आपण बघून घेऊ. ओव्हरऑल हा महिना तुम्हाला फक्त तुमचा इगो दूर करायचा आहे, इगोस्टिक बनून राहायचं नाहीये. तुमच्यामध्ये या महिन्यामध्ये ज्या काही गोष्टी पॉझिटिव्ह होणार आहेत त्याच्यामुळे तुमच्यामध्ये इगो येईल, आणि त्या इगोमुळे काही गोष्टी फिसकटतील. तर असं काही करू नका. डिटर्मिनंट तर तुम्ही आहात प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये, फक्त इगो येऊ देऊ नका. इगो आला म्हणजे सगळंच काही संपतं. इगोमुळे चांगल्या चांगल्या लोकांचीही बढती थांबते, चांगल्या चांगल्या गोष्टीही प्रॉब्लेमॅटिक घडायला लागतात. म्हणजे राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही असं म्हणतात ना, तसा हा महिना आहे. सो फक्त तुम्हाला इगो दूर करायचा आहे. बाकी ओव्हरऑल महिना तर तुमच्यासाठी छानच आहे. आणि बाकी रीडिंग आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.